पारी येथील इंजिनियर सागर संभाजी खैरनार यांच्या संकल्पनेतून धडगाव येथील दुर्गम भागात शालेय विद्यार्थी सोबत केली शिवजयंती साजरी। नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे इंजिनियर सागर संभाजी खैरनार यांनी यावेळेस शिवजयंती निमित्त एक अनोखा उपक्रम साजरा करावा, जेणेकरून समाज हित त्यामधून जोपासले जाईल व आपल्या शिवरायांच्या आदर्श शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचता येईल। त्या अनुषंगाने आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती निमित्त सागर खैरनार व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने शिवश्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने धडगाव येथे अतिदुर्गम भागात जाऊन तेथे असलेले विश्व हिंदू परिषद यांच्या आश्रम शाळेत व वनवासी कल्याण आश्रम कानडी येथे शिवजयंती साजरी करण्यात आली। सदर उपक्रम अंतर्गत तेथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून शालेय बॅग व परीक्षा पॅड देण्यात आले। गेल्या काही वर्षापासून शिवजयंतीला अनेक शाळांमध्ये त्यांच्या मार्फत उपक्रम राबवून विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक त्या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते। यावेळेस नव्याने अनोखी शिवजयंती साजरा करावी असा त्यांचा मानस होता, म्हणून खरोखर गरजू विद्यार्थ्यांना धडगाव येथे पाड्यांवर जाऊन शालेय साहित्य वाटप करण्यात आले। याचबरोबर सदर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यात आला व महाराजांचे असलेले प्रेरणादायी कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले। यावेळेस सदर संस्थेला भेट म्हणून छोटी रोपे व शिवरायांची प्रतिमाही देण्यात आली। विश्व हिंदू परिषदेचे श्री गायकवाड सर व जाधव सर यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी उपस्थितीमध्ये शिवश्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर सागर संभाजी खैरनार, सचिव हरीश राठोड व सदस्य अशोक गायकवाड, जयेश खैरनार, सागर चव्हाण, अमोल शिंदे, योगेश बोरशे, राकेश लुनारी, सुयोग सोंजे, पंकज चव्हाण, संदीप माडी, अंकित चौधरी आदी उपस्थित होते। धडगाव या ठिकाणी विश्व हिंदू परिषदच्या आश्रम शाळेमध्ये येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे योजिले आणि त्या निमित्ताने आज आम्ही कार्यक्रम हा केला। आजपर्यंत अनेक परिसरात सामाजिक उपक्रम राबविले, पण या वर्षाचा उपक्रम हा कुठेतरी एक दुर्गम भागात व ज्या विद्यार्थ्यांना खरोखर शालेय साहित्य म्हणा किंवा अजून बॅग एक्झाम पॅड असतील यांची गरज आहे, आजपर्यंत त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या। त्या अनुषंगाने आम्ही आज इथे आलो व या परिसराची संपूर्ण माहिती घेतली आणि आज आम्ही तो उपक्रम छोटेखानी उपक्रम इथे आज राबविला। आज दिवसभरात या शाळेत किंवा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना लागणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना जे काही लागणारं साहित्य असतील, शैक्षणिक साहित्य, त्याच प्रकारे त्यांना अजून दुसऱ्या काही गोष्टी लागत असतील त्याचा अभ्यास करून आम्ही त्यांच्यापर्यंत त्या अवश्य पोहोचू। आज दिवसभर विविध ठिकाणी शिवजयंती निमित्त उपक्रमांचं आयोजन केले व या वर्षाची शिवजयंती आम्ही धुळे शहरात न साजरी करता इकडे धडगाव दुर्गम भागात साजरी करावी असा आमचा सर्व मित्र परिवाराचा मानस होता। त्या अनुषंगाने आज आम्ही इथे पोहोचलो। आमच्या शिवश्री प्रतिष्ठानाचे सर्व मी स्वतः तसेच आमचे सर्व पदाधिकारी, मित्रपरिवार, आमच्या परिसरातील मार्गदर्शक मंडळी जे बाकी इथे नसतील असे विविध मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभले व या संस्थेचे विश्व हिंदू परिषद संस्थेचे श्री गायकवाड सर व जाधव सर यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला आज लाभलं। त्या निमित्ताने आम्हाला आपल्या ह्या परिसरात दुर्गम भागात हिंदू संस्कृतीविषयी जो काही त्यांनी आम्हाला एक खंत बोलून दाखवली, त्या अनुषंगाने ते सुद्धा स्वतः प्रयत्न करीत आहेत। हिंदू धर्माचं रक्षण होण्यासाठी एक आश्रमशाळा निमित्त ते इथं कार्यरत असतात। आमचा देखील त्यांच्या कार्याला हातभार थोड्या प्रमाणावर का होईना लागेल, त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। जय श्री। आज शिवजयंती निमित्ताने एक आमचा सामाजिक उपक्रम म्हणून प्रतिष्ठानाच्या वतीने आम्ही धडगाव येथील काही पाड्यांना भेटी देत आहोत। त्यातीलच एक भाग म्हणून विश्व हिंदू परिषदाचं एक आश्रम आहे इथे, तेथील विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्याशी संवाद घेतला व वसतिगृहातील जे निवासी विद्यार्थी आहे त्यांना लागणाऱ्या वस्तू, शालेय शैक्षणिक साहित्य आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं। आज दिवसभरात आम्ही इथं भरपूर ठिकाणी आजूबाजूच्या सगळ्या पाड्यांना भेटी देणार आहोत व त्यांच्याशी संवाद साधणार आहोत।